कामिनी, मी तुला यापूर्वी सांगितलं होतं, तुला जर हे काम जमत नसेल तर तसं स्पष्टपणे सांग, मी किंवा राजन ते करू शकतो. नाही नाही, अगं असं नाहीये वहिनी, मी सांगितलं ना तुला, मी करणार. माझ्यावर थोडासा विश्वास ठेव, मी करणार. हे ग्रेडचं काम मी नक्की करणार. राजन, असं कसं झालं? सरांचं पण ना काही कळत नाही खरंच. काय करू या म्हातारीचं ना, असं कळत नाही मला. प्रत्येक गोष्टीत काही ना खूप चायलाच पाहिजे काय. अरे दिलीस ना माझ्यावर जबाबदारी, मग सोड ना, आता करेन ना मी. नाही सतत दाखवून द्यायचं असतं की मी अमुक केलं, हे मी केलं आणि हे मी केलं. एकही संधी सोडत नाही माझा पाण उतारा करायची, कळलं ना. एवढी चिडचिड का करतेस? आणि ही फाईल कसली आहे बघू? काय असतं बघ. नाही बघत आहे, नको चिडचिड करूस. काय असणार आहे त्याच्या? ही म्हातारी, तिला ना माझ्यावर अजिबात विश्वास नाही, म्हणजे मला माहिती होतं. पण आता माझ्यावर जबाबदारी सोपवली ना, मग ठेव ना थोडासा विश्वास. पण हातात ना पैसा सुटेल तर ना. कॉलेजला ग्रेड मिळवून द्यायचे. अरे ग्रेड मिळवण्यासाठी तुला पैसा चारावा लागतो. पण हिचं मोठं आणखीन, नाही नाही मी माझी कामं दाखवेन, माझ्या कॉलेजचे रिझल्ट दाखवेन आणि मी ग्रेड मिळवून घेईन. असं कोण देतं काय? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, सगळ्या गोष्टी लपून छपून मी करते, तरी पण सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत कशा काय पोहोचतायत हे कळत नाहीये. नशीब अजून मोठी नात तिच्या समोर आलेली नाही म्हणून. व्हॉट? तू काय बोललीस? तिची मोठी नात? अगं काय बोलतेस तू? कोण तिची मोठी नात? मोठी छोटी काय, मी नात म्हटलं. अनिकाबद्दल बोल. आई खरं सांग, तू काय बोललीस? आणि अनिका मोठी नात, काय लॉजिक आहे? तू मला खरं सांगणार आहेस? अगं ये, तू काय आता मला प्रश्नोत्तरांची अशी काही सरबत्ती करणार आहेस का माझ्यावर? गप्पा बस. मला असे प्रश्न वगैरे काही विचारत जाऊ नको. इथं माझं डोकं आधीच माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे, कळलं ना. मला थोडीशी कॉफी घेऊन ये ना. मला उत्तर हवंय, मी आधीच सांगते. उत्तर हवंय? शहाणी व्हायला लागली की काय? आई, तू ह्या असल्या लोकांना घरात घ्यायला का तयार झालीस? मला वाटत होतं तू तरी तुझा स्वाभिमान कधीच सोडणार नाहीस, पण आज मात्र हद्द झाली. वहिनी, त्यांची राहण्याची सोय तू माझ्या रूममध्ये करून देशील प्लीज? मी हॉलमध्ये झोपेन. नाही नाही ऋषी, त्याची काही गरज नाही आहे. राधिका, यांना आपली गेस्ट रूम रेडी करून दे. ते आपले पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार नीट व्हायला हवा. त्यांना काय हवं नको ते तू बघ. हो बाबा. चल ये कमळी. चला. ए सोड मला. तू इथं का आणलंय मला? इथं का आणलंय? तू बोलली होती ना मला तू घरी घेऊन जाणार, माझ्या गावी घेऊन जाणार, तू बोलली होती ना मला. मग इथं का आणलंय? आपण इथं का आलोय? आपण मी काहीच होऊ देणार नाही, तुम्ही शांत व्हा. आणि ही समजे माणसं कोण आहेत? ही माणसं मला बांधून ठेवतील, मला घेऊन जातील, माझ्या कपडेला मी घेऊन जातील, मला चावलं गेलं. काकू तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. इथे तुम्हाला कोणी काही करणार नाही, ऐका माझं प्लीज. ही बाई माझ्याकडे कशी बघते? बाई मला धरून ठेवल, मला इथं गेलं पाहिजे. नाही काहीच नाही, कुणी काय करणार आहे? तुम्ही शांत व्हा. ऋषी, काय चाललंय सगळं? आणि माझ्या आईला असं बोलायची हिंमत कशी झाली यांची? दादा मी पाया पडतो तुमच्या समोर. तुम्ही नका लक्ष देऊ. त्या जरा आजारी आहेत म्हणून असं बोलायला, तुम्ही नका लक्ष देऊ. हो का? अरे मग आजारी आहेत काय वाटेल ते ऐकून घ्यायचं का आम्ही? रोहित,
मी काय म्हणले तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. हा मी आहे ना इथं. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. मी म्हणलंय तुम्हाला, मी तुमच्या कमळीकडे मी तुम्हाला घेऊन जातोय म्हणलंय की नाही. आता 2 दिवसात बरं वाटलं का आपण जाऊया? हा शांत व्हा तुम्ही, शांत व्हा, शांत व्हा. मी 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 नाही फसवणार तुम्हाला. माझ्यावर विश्वास ठेवा. नेणार ना मला माझ्या गावाला. मी म्हणलंय नवं नेणार. कमळे हो तिकडं मला माझ्या कमळे. नेणार नेणार नेणार. मी घेऊन जाणार तुम्हाला, घेऊन जा. राधिका हो चल. चल. थँक्यू. आई, हे इनामदारांचं घर एका मेंटल हॉस्पिटल. हे असल्या लोकांना सांभाळायचं आहे आपण घरात. हे असं किती दिवस चालणार आहे कोणाला माहिती. तरी बातमी पसरेल की इनामदारांच्या घरात एक वेडी बाई राहतीये. वेड्या नाही आहेत त्या. मानसिक स्थिती जरा त्यांची ठीक नाहीये इतकंच. ऋषी, कावळा कितीही धुतला ना तरी त्याचा बगळा होत नसतो. आज आपल्या नजरेसमोर जे काही घडलं त्यावरून आपल्याला अंदाजा आलेलाच आहे की हा नेमका काय प्रकार आहे. आई, हे बघ मी तुला गॅरंटी देतो त्यांच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. प्रेमात आंधळ झालेल्या माणसाला काहीच दिसत नाही म्हणतात ना, तेच खरंय. अनुभवावरून सांगतोय, लक्षात ठेव. ऋषी तू म्हणतोस ना यांचा कुणाला त्रास होणार आहे, तर मी सांगते मला यांचा त्रास होतोय. त्या मुलीला बघितलं ना तरी मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तू माझा हात सोडून तिचा हात धरलास. मला सोडून हे घर सोडून निघून गेलास. तुला काय वाटतं मी वाईट आहे? नाही ऋषी, कुणालाही मदत करण्यासाठी माझी ना नाहीये. मी कधीच असं म्हणणार नाही की कुणाची मदत करू नकोस. आणि त्या दोघी किती खोटारड्या ह्याची किती उदाहरणं देऊ मी तुला. ती साधना ऋषी विसरलास, तिथे आपल्या घरात राहिली. मी तिला आपल्या लहान बहिणीसारखं ट्रीट केलं. ताई ताई म्हणत हाक मारली. काय केलं तिने? आणि ती कमळी अन्नपूर्णा त्यांची खोटं बोलली. अख्ख्या महाजन खानदानाचा विश्वासघात केला. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी हे चित्र अगदी स्पष्ट होतं की ती मुलगी खोटारडी आहे. ती सगळ्यांना फसवते आणि तरी तू त्यांनाच घरात घेऊन आलायस.